नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि उद्योगातील मित्र आणि मैत्रिणींनो, आजची बातमी भारताच्या कापूस बाजाराला हलवून ठेवणारी आहे. उत्पादन वाढणार आहे, खपत कमी होणार आहे, निर्यात घटणार आहे. सीआय कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने नुकताच नवीन अंदाज जाहीर केलाय आणि या अंदाजामुळे 2025 ते 26 कापूस हंगामाबद्दल खूप मोठी चर्चा सुरू झाली आहे. कापूस बाजार कोणत्या दिशेने जाणार? शेतकऱ्यांना फायदा होणार की धक्का बसणार? टेक्सटाईल इंडस्ट्रीवर काय परिणाम होणार? चला सगळं एक एक करून आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर समजून घेऊया. सीआयच्या ताज्या अंदाजानुसार यावर्षी भारताचे कापूस उत्पादन थेट 317 लाख गाठांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हे आकडे मागील अंदाजापेक्षा तब्बल 7.5 लाख गाठांनी जास्त आहेत. महाराष्ट्र, तेलंगणा, कर्नाटक या प्रमुख राज्यांमध्ये कापसाचे क्षेत्रफळ वाढले. हवामान साथ दिल्यामुळे उत्पादनात मोठी झेप दिसते आहे. याचा साधा अर्थ असा आहे की देशात कापूस मुबलक प्रमाणात येणार आहे. उत्पादन वाढलं ठीक आहे, पण त्याचबरोबर एक गोष्ट आश्चर्यचकित करणारी आहे. सीआय म्हणते यावर्षी आयातही वाढू शकते. सरासरीपेक्षा जास्त 50 लाख गाठांपर्यंत आयात जाण्याची शक्यता आहे आणि यामुळेच देशातील एकूण पुरवठा 427 लाख गाठांहून जास्त होईल. म्हणजेच देशांतर्गत आयात मिळून बाजारात कापूस उत्पादन भरपूर उपलब्ध राहणार आहे. मित्रांनो, इथेच मूळ प्रश्न आपला सुरू होतो. उत्पादन वाढत असताना देशातील खपत मात्र कमी होत असते. सीआयचा अंदाज काय आहे तर मागील वर्षीची खपत 314 लाख गाठ आणि या वर्षी फक्त 305 लाख गाठ. टेक्सटाईल इंडस्ट्रीची मागणी घटत आहे. गरमी बाजार, व्यापार मंदी आणि ग्लोबल ऑर्डर कमी झाली आहे. याचा थेट परिणाम निर्यातीवर होतोय. निर्यात मागील वर्षापेक्षा कमी होऊन फक्त 15 लाख गाठांवर जाण्याची शक्यता. उत्पादन जास्त, खपत कमी, निर्यात कमी, हे तीन गोष्टी समजा जर का एकत्र आल्या तर बाजार भावावर दडपण येणं हे मात्र स्वाभाविक आहे. उत्पादन आणि पुरवठा वाढला पण खपत आणि निर्यात घटली, मग कापसाच्या भावाचे काय? बाजारात पुरवठा जास्त, मिल्सची मागणी कमी, निर्यात ऑर्डर कमी. या परिस्थितीत अनेक तज्ञ सांगत आहेत की भाव स्थिर ते दबावात राहण्याची शक्यता आहे. अचानक मोठ्या वाढीची शक्यता कमी होईल. सरकारचा एमएसपी हस्तक्षेप महत्वाची ठरणार. शेतकरी बांधवांनो, उत्पादन वाढलं म्हणून आनंद, पण मागणी कमी असल्याने भाव कमी होऊ नयेत म्हणून याची काळजी. बाजारात जादा माल धावत असला तरी भावाला दबाव येतो. मिल्सचे खरेदी टार्गेट कमी असतात. निर्यात नीट चालू नसल्याने अतिरिक्त स्टॉक राहणार. यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार एमएसपी सपोर्ट आणि प्रोक्युरमेंट ड्राईव्ह करण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी तात्काळ विक्री न करता मार्केटचा 10 ते 15 दिवसांचा ट्रेंड पाहणं यावेळी फायदेशीर ठरू शकतो. तज्ञांच्या मते काय होणार? कापूस उत्पादन उच्च स्तरावर राहील. आयात बंद झाली तर भाव थोडे सुधारू शकतात. ग्लोबल मार्केट सुधारले तर निर्यात वाढू शकते. मार्च एप्रिल मध्ये टेक्सटाईल इंडस्ट्रीची मागणी वाढण्याची आशा आहे. या सर्व घटकांचा प्रभाव येणाऱ्या महिन्यात भावावर अवलंबून राहतील. मित्रांनो, हा आहे सीआयचा 2025 चा खरा आणि स्पष्ट कापूस अंदाज. उत्पादन वाढणार, खपत कमी होणार, निर्यात कमी होणार, भावावर दबाव येऊ शकतो. कापूस बाजारात पुढे मोठ्या हालचाली दिसतील. म्हणून दररोज अपडेट पाहत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजून अशाच भरवशाच्या मार्केट अपडेटसाठी चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा. बाकी पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या शेती अपडेटसह. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.